नमस्कार मंडळी, मी सुबोध राऊळ आणि आम्ही आहोत आज आमच्या माडखोल गावातील जिल्हा परिषद शाळा पूर्ण प्राथमिक नंबर 1 येथे. आणि काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने आम्ही आवाहन केलं होतं की आमची शाळा, माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी होत आहे आणि या शाळेसाठी सर्व शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि माजी विद्यार्थी यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभत आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे. आणि या शाळेसाठी जे भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण होत आहेत आणि या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी बऱ्याच दात्यांनी, समाजसेवकांनी मोठा प्रयत्न करून एक उठाव चळवळ करून तिथे निधी जमा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो निधी जमा होत आहे. आम्ही आज बघूया या शाळेत कुठच्या प्रकारे किंवा कशा प्रकारे या माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शाळा जो प्रयत्न करत आहे आणि इथले शिक्षक म्हणा किंवा इथले माजी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व माजी व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत आणि कोणती कामं या माध्यमातून होत आहेत, आपण एक आढावा घेऊया आजच्या दिवशी. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी शाळा माडखोल नंबर 1 होत आहे आणि हे सहभागी होत असताना केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सन्माननीय फाले सर स्वतः जातीनिशी लक्ष देऊन या उपक्रमात आपला मोलाचं असं सहकार्य करत आहेत, हातभार लावत आहेत आणि जातीनिशी लक्ष देऊन ही कामं पूर्ण कशी होतील त्या दृष्टीने प्रयत्न करत. त्यांच्यासोबतच सध्याचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय आनंद राऊळ हे सुद्धा आज इथे उपस्थितीत राहून इथे आपलं मोलाचं मार्गदर्शन आणि जातीनिशी लक्ष देऊन ही कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सन्माननीय फाले सर आज रविवार असूनसुद्धा शाळेची भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा रंगरंगोटीची कामं जी आहेत ही त्याच्या जातीनिशी लक्ष देऊन मार्गदर्शन करत आहेत. आपण जाणून घेऊया ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे कोणाकोणाचं योगदान या संकल्पनेसाठी मिळालं आहे आणि काय त्यांचे भविष्यातील ही रणनीती असेल. फाले सर. नमस्कार, मी विलास रामचंद्र फाले, केंद्रशाळा माडखोल नंबर 1 पदवीधर शिक्षक. केंद्रशाळा माडखोल नंबर 1 आपली ही जी शाळा आहे, या शाळेने यावर्षी आपण माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. आणि या स्पर्धेसाठी आम्ही भाग घेतल्यामुळे या ठिकाणी विविध शाळेच्या भौतिक सुविधांतर्गत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय आनंदी राऊळसाहेब, तसेच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सावंत मॅडम, तसेच इतर सर्व सहकारी शिक्षक आणि आमच्या सर्व कमिट्या यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तसेच हे जे उपक्रम आहेत या उपक्रमासंदर्भात आपल्या या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत या सर्व माजी विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्कृष्ट प्रकारे असं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे, आर्थिक सहकार्य मिळत आहे. या सर्वांच्या सहकार्यामधून आपली ही शाळा प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न आम्ही आज या ठिकाणी करत आहोत. आणि सर्व माजी विद्यार्थी, गावातील सर्व ग्रामस्थ, या शाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक या सर्वांचं सहकार्य लाभेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपली शाळा जिल्हा स्तरामध्ये प्रथम क्रमांक येण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि यासाठी आपणा सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. धन्यवाद. माडखोल शाळा क्रमांक 1 माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी होते आणि याच्यात मोलाचा वाटा उचलला आहे तो सध्याचे विद्यमान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय आनंद राऊळ. स्वतः मी पाहतोय की गेला महिनाभर त्यांनी ही संघटना जोडण्यासाठी किंवा सर्वांना एकत्र आणण्यासाठी मोठा प्रयत्न चालू आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी मदत होत आहे. आपण जाणून घेऊया की त्यांचं या संकल्पनेविषयी काय मत आहे. नमस्कार, मी आनंद राऊळ, या शाळेचा विद्यमान अध्यक्ष आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टप्प्यामध्ये भाग घेण्याचं कारण म्हणजे की ह्या शाळेमध्ये जे इथून गेलेले माजी विद्यार्थी, त्या माजी विद्यार्थी या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा, त्यांची पावलं पुन्हा या शाळेकडे यावी या हेतूने आम्ही या उपक्रमामध्ये भाग घेतला. आणि दुसरं काम म्हणजे या उपक्रमामुळे नंबर आमचा जिल्ह्यामध्ये येईल किंवा न येईल हा भाग झाला दुसरा, व त्यानिमित्ताने शाळेची डागडुजी होईल, शाळा अपडेट होईल. आणि दुसरं म्हणजे ही शाळा ही बीड शाळा आहे. बीड शाळा म्हणजे या शाळेच्या अंडर जवळजवळ 52 शाळा येतात आणि 52 शाळेची ही मुख्य शाळा असल्यामुळे त्या शाळेचा
डोलारा पण तसाच असायला पाहिजे ह्या हेतूने आम्ही या मुख्यमंत्री माझ्या शाळेमध्ये आम्ही सहभाग घेतला. आणि पहिली गोष्ट म्हणजे या शाळेमध्ये ज्यावेळी शतक महोत्सवाचा हा कार्यक्रम झाला होता त्यावेळी त्यावेळेचे अध्यक्ष हे राजन राऊळ होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली बऱ्यापैकी शाळेचे कामं झाले. त्याचबरोबर त्या कमिटीमध्ये जे सदस्य होते त्यांच्या सहकार्यामुळे त्यांना ते काम करणं योग्य झालं. त्यानंतर या शाळेचे 2 नंबर अध्यक्ष हे आमचे माजी उपसरपंच जी राऊळ होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये शाळेची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल त्या गोष्टीवर त्यांनी भर दिला. त्यानंतर आमचे जीवन केसरकर तिसरे अध्यक्ष बनले. त्यांनी पण शाळेची शैक्षणिक गुणवत्ता शाळेची सुसंस्कृती कशी वाढेल यासाठी भर दिला. त्यानंतर मी स्वतः होतो त्या 3 वर्ष मी काम केलं. त्याच्यानंतर आमचे विजय राऊळ अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी पण आपल्या कारकिर्दीमध्ये शाळेची भौतिक सुविधा कशी वाढेल, शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल, शाळेतील आध्यात्मिकमध्ये मुलं कशी जातील आणि त्यांच्यावर कसे संस्कार होतील यासाठी त्याच अध्यक्षाने पण काम केलं. आणि सर्वांच्या मेहनतीमुळे आम्ही आजपर्यंत इथे पोहोचलो. त्याचबरोबर माझे शाळा स्थान कमिटी सर्व सदस्य मला स्वतः अध्यक्ष असल्यामुळे मला सहकार्य करतात. सुनील कसेकर असेल, विजय राऊळ असतील, पप्पू निकम असेल, आमचे उपाध्यक्ष राहुल मॅडम असतील, या सर्वांच्या सहकार्य. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आमचे सर्व पालक जे आहेत ते हिरिरीने काम करतात, स्वतः अध्यक्ष असल्यासारखं कामं करतात. म्हणून आजपर्यंत आम्ही इथे येऊ शकलो. सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. विद्यमान विद्यार्थी आमचे सध्याच्या शाळेत शिकत आहेत त्यांची पण मेहनत पण तेवढीच आहे. आणि या सगळ्यांच्या मेहनतीमुळे सर्व शिक्षक वृंदाची मेहनत, या शाळेचे मुख्याध्यापक असू दे, केंद्रप्रमुख वालाळकर, सर्व शिक्षक वृंद आम्ही एकजुटीने काम केल्यामुळे ह्या शाळेचा सर्वांगीण विकास होत आहे. नमस्कार. धन्यवाद सर. तुम्हाला सर्व शाळेवर समजतेला माझ्याकडून शुभेच्छा. निश्चितच तुमचा प्रयत्न यशस्वी होणार अशी आशा बाळगतो. धन्यवाद. शाळा माडखोल नंबर 1 माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी होत आहे. आणि इथे रंगरंगोटीचं काम आज सुरू होत आहे. आणि या रंगरंगोटीला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे माडखोलचे पोलीस पाटील सन्माननीय उदय राऊत साहेब, ज्यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी होत धवडकी शाळा नंबर 2 या शाळेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवण्यासाठी बहुमूल्य असं योगदान दिलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे रंगरंगोटीचं काम सुरू होत आहे. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय सुनील केसरकर स्वतः जातीनिशी लक्ष देऊन या कामाची पाहणी करत आहेत. सकाळपासूनच ते इथे थांबले आहेत आणि इथे आज रंगरंगोटीचं काम सुरू होत असताना ते या कामासाठी सहकार्य करत आहेत आणि तिथे लक्ष देऊन हे काम अगदी जातीनिशी करत आहेत. काही दिवसापूर्वी माझी विद्यार्थ्यांनी एकत्र येत इथे जो स्टेज होता त्या स्टेजला हा मंडप, भव्यदिव्य असा मंडप उभारून दिला आहे. जवळजवळ 1,00,000-1.25 लाखाचा हा इथे खर्च झाला आहे. आणि हा खर्च माझी विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी, पालकांनी जमा केला होता. आणि भव्यदिव्य असा हा सभामंडप एक तयार झाला आहे. आणि भौतिक गरजाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं काम इथे पूर्ण झालेलं आहे. आत्ताच माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत या शाळेने जेव्हा सहभाग दर्शविला, ताबडतोब दात्यांनी इथे एक CCTV कॅमेरा बसवला. सन्माननीय शिक्षक रणजित राऊळ आणि त्यांचे बंधू उद्योजक रवींद्र राऊळ यांच्या माध्यमातून इथे CCTVचं इथे प्रत्यार्पण झालेलं आहे. आणि ह्या कार्यान्वितसुद्धा झालेली आहे. आणि याचा शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग जो होता CCTV कॅमेरा, त्याची गरज इथे पूर्ण झालेली आहे. रंगरंगोटीचं कामसुद्धा जोरदार चालू आहे. आणि आमचे ग्रामस्थ इथे आणि माजी विद्यार्थी आमचे प्रकाशबाई पेंटर आपला बहुमूल्य असा वेळ देऊन अगदी कमी खर्चात शाळेच्या रंगरंगोटीचं काम कसं पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर त्यांना साथ लाभते ती आमच्या ग्रामस्थ संदीप चांदरकर यांची, उत्कृष्ट पेंटर. पण यावेळी मात्र शाळेसाठी आमच्या एक बहुमूल्य असं योगदान देताना जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माडखोल नंबर 1 या शाळेत अनेक विद्यार्थी घडले आणि मोठे झाले. आणि पुढे आपला जो नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा त्याच्यात प्रगतीपथावर राहिलेत. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरगावी गेलेत किंवा गावात राहूनही काहीजण आपला उदरनिर्वाह करतात. याच शाळेत मोठे झालेत, याच पटांगणावरती खेळलेत. सध्या या माजी विद्यार्थ्यांना ही शाळा आव्हान करत आहेत. कारण ही शाळा
माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी होत आहे. माजी विद्यार्थ्यांनी जरूर या उपक्रमात फुल ना फुलाची पाकळीच्या माध्यमातून हातभार लावायचा आहे. आपला अर्थसहाय्य या शाळेला निश्चितच करायचं आहे आणि शाळेचे ऋणानुबंध जे आहेत ते वृद्धिंगत करायचे आहेत.